श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीकरता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात। असं आहे की काल भूषण गवई यांनी बागेश्वर धामेत जाऊन दर्शन घेतलं, त्याच्यावरती श्याम मानवांनी अशी टीका केली आहे की भूषण गवईंनी याच्यापुढे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये। श्याम मानव कोण होता ते सांगणारे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत। श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीकरता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात। असं आहे की काल भूषण गवई यांनी बागेश्वर धामेत जाऊन दर्शन घेतलं, त्याच्यावरती श्याम मानवांनी अशी टीका केली आहे की भूषण गवईंनी याच्यापुढे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये। श्याम मानव कोण होता ते सांगणारे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत। श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीकरता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात। असं आहे की काल भूषण गवई यांनी बागेश्वर धामेत जाऊन दर्शन घेतलं, त्याच्यावरती श्याम मानवांनी अशी टीका केली आहे की भूषण गवईंनी याच्यापुढे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये। श्याम मानव कोण होता ते सांगणारे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत। श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीकरता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात।